2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. शिंदेंनी हात जोडून दिल्या फडणवीसांना शुभेच्छा. मुंबईतील एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद. पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचं आंदोलन. आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतरच पूल पाडण्याची मागणी. पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवर काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18 ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं मोठी कारवाई केली. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द. 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश. पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर. पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन. जवानांकडून घरांघरांमध्ये तपासणी. NIAचे तपास पथक पुण्यातील जगदाळेंच्या घरी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळेंचा मृत्यू. आसावरी जगदाळेंकडून हल्ल्याची घेतली माहिती. दहशतवाद्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, याबाबतचं सत्य माहीत नाही. शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी पीडितांच्या नातेवाईकांना भेटावं, फडणवीसांचा सल्ला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने. माओवाद्यांकडून सरकारला शांती चर्चेसाठी आवाहन. 20,000 जवानांनी करेगट्टाच्या पहाडीवर घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका. रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप. मार्च तिमाहीतील नफ्यामध्ये 2.4% वाढ. निव्वळ नफा 19,407 कोटींवर. हा ग्राउंड झिरो आहे. नरसंहार घडला त्या स्थळावरती आपण आहोत. याच ठिकाणी आपण पाहत असाल अतिशय अमानुष असा नरसंहार अतिरेक्यांनी घडवून आणलेला आहे. अतिशय भयानक असं चित्र जे आहे ते त्यावेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं. हाच तो संपूर्ण परिसर आहे जिथे गोळीबार झाला होता. बंदुकीच्या गोळीचं निशाण जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे ताडपत्रीचा एक पत्र आहे, त्यामधून गोळी जी आहे ती आरपार गेली होती. इथे आणखीन एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं. इथे देखील आपल्याला पाहता येतं. जवळपास 40 मिनिटं हे सर्व गोळीबार जो आहे तो इथे सुरू होता. खुर्च्या पडलेल्या आहेत. जिथे पळापळ झाली होती तो हा संपूर्ण परिसर आहे. अतिशय मानवतेला लाजवेल असं कृत्य जे आहे ते या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्याचा बदला भारताचं सैन्य जे आहे, भारतीय लष्कर हे नक्की घेईल असा विश्वास सर्व भारतीयांना वाटतोय. आता पुरे झाले. आता फक्त आणि फक्त आम्हाला बदला हवाय अशी भावना प्रत्येक भारतीय आहे बोलून दाखवतो आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आणि यात 28 निष्पापांना जीव गमवावा लागला. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्या ग्राउंड झिरोवर न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली आणि त्या ठिकाणच्या फूड स्टॉल जवळून न्यूज 18 लोकमतचा उदय जाधवांचा हा ग्राउंड रिपोर्ट. न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनेर येथे. बैसनेरचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे आपण डाव्या बाजूला पाहू शकतो की इथे पर्यटकांना बसण्याची इथे व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती. संपूर्ण परिसर आपण बघतोय की अस्तव्यस्त झालेला आहे. याच ठिकाणी सर्व पर्यटक खायला प्यायला बसलेले असताना त्यांच्यावरती अचानक गोळीबार करण्यात आला आणि संपूर्ण आपण परिसर बघतो आहे. या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत असाल सर्व खुर्च्या ज्या आहेत अस्तव्यस्त पडलेल्या, कारण इथे मोठ्या प्रमाणात पळापळ झाली होती आणि ही पळापळ जी आहे जीव वाचवण्यासाठी होती. आपण समोर हे टेबल पाहतोय. टेबलवरती आपण पाहत असाल एक हँडग्लोव्ह जो आहे एका पर्यटकाचा तो आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण परिस्थिती जी आहे ती सर्व बोलकी आहे. अतिशय विदारक असं
थरारक दृश्य जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। हँडग्लोव्ज एकाने इथे टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण जे आहे हातामध्ये किंवा अंगावरती जे कपडे त्यानुसार सगळे पळालेले आपल्याला इथे पाहायला मिळतं। अनेक जण चपला ज्या आहेत त्या देखील टाकून पळालेले आहेत, कारण अक्षरशः जीव वाचवण्यासाठी इथे सर्व पळवते। आपण इथं पाहत असाल एक भेलपुरीवाला आहे। साहजिकच आपण प्रत्येक पर्यटन स्थळी आपण पाहतो की सर्व पर्यटन स्थळाच्या इथे पर्यटक जे आहे ते आवडीने भेळ जे आहे ते खात असतात। इथे संपूर्ण भेलपुरीचा जो स्टॉल आहे तो इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि समोर आपण पाहत असाल की जेवणाची व्यवस्था होती ती देखील इथे पूर्णपणे उलतापालता पडलेले आपल्याला पाहायला मिळते। सर्व टेबल उलटे झालेले पाहायला मिळतात। अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या इथे तुटलेल्या देखील पाहायला मिळतात आणि ते खूप मोठा गोंधळ आणि जीव वाचवण्याची एक प्रकारे ही चढाओढ जी आहे ती लागली होती। अनेक पर्यटक जे आहे जो दिसेल त्या वाटेने पळत सुटले होते। समोर आपण पाहत असाल संरक्षक एक जाळी जी आहे ती देखील दिसते आहे, ती देखील तोडून काही पर्यटक जे आहे ते बाहेरच्या जंगलाच्या दिशेने पळालेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण वाट दिसेल त्या दिशेने सर्व पर्यटक जे आहे ते पळत होते। हा संपूर्ण परिसर जो आहे एक प्रेक्षणीय आहे, अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि त्यामुळे इथे पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात। आणि इथे मोठ्या प्रमाणात जो नरसंहार घडलेला आहे त्या नरसंहारमध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळपास 27 जणांना आपले प्राण जे आहेत ते गमवावे लागलेले। निरपराध पर्यटक होते, त्यांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। समोर एक चौकी आहे, त्या चौकीच्या इथे देखील खुर्ची जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। अतिरेकी आतमध्ये आले आणि त्यांनी अंधाधून गोळीबार जो आहे तो सुरू केला। त्यानंतर सर्व पर्यटक जे आहेत ते सैरावैरा पळाले आपला जीव वाचवण्यासाठी। आपल्यासोबत आलेले संपूर्ण जे कुटुंबीय होते त्या कुटुंबियांच्या सोबत सगळे पळत सुटले। नंतर जी काही पळापळ झालेली आहे त्या पळापळीचे एकूण दृश्य जे आहे ते आपल्याला इथे सर्वत्र पाहायला मिळते आहे। हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या या बाजूला ही मुख्य चौकी आहे। त्या चौकीच्या बाहेर देखील खुर्च्या ज्या आहेत त्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या बाजूला देखील खुर्च्या पडलेल्या आहेत आणि समोरचा रस्ता जो आहे तो जंगलात जातो। या जंगलातच अनेक जण जे आहेत पर्यटक ते आपला जीव वाचवण्यासाठी पळाले होते। अतिरेकी देखील याच जंगल मार्गाने पायी आतमध्ये चालत आले होते आणि इथे पर्यटकांना त्यांनी टार्गेट केलं, लक्ष्य केलं। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की एक खूप मोठं गवताळ असा प्रदेश आहे, ग्रासलँड आहे आणि हाच प्रदेश जो आहे तो संपूर्ण एक स्वित्झर्लंडची जी आहे आठवण करून देणार आहे। ह्याला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं आणि याच मिनी स्वित्झर्लंडमध्ये काश्मीरचं नंदनवन आहे। या ठिकाणी हा संपूर्ण नरसंहार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या संपूर्ण नरसंहाराची ही सर्व बोलकी दृश्य जे आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात इथे गोळीबार झालेला आहे, त्याच्या खाणाखुणा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। अनेक पर्यटकांचे पार्थिव देह जे आहेत ते इथे निश्चित पडले होते। त्यांना आता सर्व जे आहे पार्थिव जे आहे त्या पर्यटकांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेले आहेत। हीच ती जागा आहे, हीच ती जमीन आहे जिथे अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचे मृतदेह जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अतिशय विदारक असं दृश्य जे आहे, काळीज हेलवणारं अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उंच उंच असे पर्वतरांग आहेत, हिमशिखरं आहेत। अतिशय सुंदर असा हा सर्व प्रदेश आहे आणि या संपूर्ण हिमशिखरांच्या या संपूर्ण प्रदेशाने वेढलेल्या ठिकाणी हा सगळा वैष्णर प्रदेश आहे, ज्यामध्ये पर्यटन स्थळ जे आहे ते काश्मीर प्रशासनाने विकसित केलेलं आहे। पण समोर आपण पाहतोय सुंदर प्रदेश असला तरी देखील इथे मानवतेला लाजवणारी अशी घटना जी आहे ती घडलेली आहे। अतिशय विदारक चित्र जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे। त्यामुळे प्रत्येक भारतीय म्हणतोय की या नरसंहाराचा बदला लवकरात लवकर भारतीय लष्कराने घेतला पाहिजे। जे कोणी अतिरेकी होते त्यांना पाठबळ देणारे असतील, त्यांच्यावरती त्यांना नियंत्रण करणारे असतील, त्यांच्यावरती जे कोणी कंट्रोल करणारे असतील त्या सर्वांना कायमचा धडा शिकवा। अशी घटना पुन्हा घडू नये अशी अद्दल जी आहे भारतीय लष्कराने या सर्व पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांना घडवली पाहिजे, असा इच्छा जी प्रत्येक भारतीय करताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनार। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला। ट्रॅम्पोलिनवरही गोळीबार करण्यात आला आणि तिथे बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण अजूनही आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनर या पर्यटन स्थळी आणि याच पर्यटन स्थळी आपण पाहतो की कशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही पर्यटन स्थळ आहे। चारही बाजूला हिमशिखरं असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुरूचं बन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। उंच उंच हिमशिखरं जी आहेत ही चारही बाजूला आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि चारही बाजूने हिमशिखरांनी वेढलेलं हे बैसनर अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळे काश्मीरला नंदनवन म्हटलं जातं आणि याच नंदनवनामध्ये एक आनंदाचे क्षण घालवण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे दरवर्षी येतात। त्याचप्रमाणे इथेही पर्यटक आले होते आणि त्या पर्यटकांना इथे एक खूप मोठा नरसंहार जो आहे तो पाहायला मिळाला। अनेक जण त्याला बळी देखील पडलेले आहेत। याच बैसनर या संपूर्ण या
पर्यटन स्थळाच्या आपण आता मध्ये आहोत आणि या सर्वात मधोमध इथे आपल्याला पाहायला मिळतो एक मोठा जम्पिंग बॉल होता आणि या जम्पिंग बॉल बरोबर अनेक पर्यटक खेळत होते आणि पर्यटक खेळत असताना त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। पर्यटक अतिशय भांबावले होते, घाबरलेले होते, त्यामुळे या जम्पिंग बॉलच्या मागे देखील त्यांनी आडोसा घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अतिरेक्यांनी या जम्पिंग बॉलवरती देखील गोळीबार केलेला आहे। अनेक इथे सैराभरा पळापळ झालेले जे ठिकाण गोष्टी आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। अनेक इथे शॉल आहेत, हे शॉल पर्यटकांचे आहेत, ते इथे सर्व टाकून पळाले आहेत। स्पीकर आहे, गाणी चालू होती, कारण इथे सर्वजण आनंदासाठी मौज मजा करण्यासाठी येतात आणि त्यावेळेला इथे जो गोळीबार झाला त्यामुळे भांबावलेले आणि घाबरलेले पर्यटक जे आहे त्यांची पळापळ झाली। आपण एक सर्वात महत्त्वाची इथे एक क्षण दाखवतो आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। हे आपण पाहतो आहोत, इथे एक बंदुकीच्या गोळीचं निशाण जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। हे ताडपत्रीचा एक पत्र आहे, त्यामधून गोळी जी आहे ती आरपार गेली होती आणि इथे अशा अनेक गोळ्या ज्या आहेत ते लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या जम्पिंग बॉलला देखील गोळी लागलेली आहे आणि त्यामुळे इथली हवा जी आहे ती निघून गेलेली आहे। समोरच्या बाजूला देखील आपण इथे पर्यटकांना बसण्यासाठी अनेक बाकडे आहेत, ते बाकडे इथे आपल्याला पाहायला मिळतात। बाकड्यांवरती देखील अनेक पर्यटक जे आहेत ते नेमकं काय करते पाहत होते। नंतर जसं त्यांना कळलं की गोळीबार होतोय तेव्हा बाकड्यांच्या मागे देखील अनेक पर्यटक जे आहेत आपला जीव वाचवण्यासाठी लपले होते, मात्र ह्या सर्व लपलेल्या पर्यटकांना आलेल्या अतिरेक्यांनी वेचून मारलेलं आहे। प्रत्येकाला नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं, ज्यांना कलमा वाचायला येत नाही त्यांना गोळी मारण्यात आलेली आहे। अतिशय विदारक आणि हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। आपण इथे पाहत असाल अनेक जे निशाणे आहेत धावपळीचे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। हे पहा, इकडे सर्व जमिनीवरती अजूनही रेकोट्या आणि जमीन जी उकरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे रक्ताचे डाग देखील आपल्याला पाहायला मिळतात। इथे आपण येऊ शकतो जवळ, इथे रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे पर्यटक जे आहे त्यांचे पार्थिव जे आहे ते इथे पडलेलं होतं, त्यांना गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि रक्तस्रावामुळे त्यांचा इथे मृत्यू झाला होता। गोळ्या इथे अनेकांना घालण्यात आल्या होत्या, अनेक पर्यटकांचा जीव इथे गेला। इथे देखील रक्ताचे जे डाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। इथे एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं, त्या मृतदेहातून जे रक्तस्राव झालेला आहे ते रक्तस्राव आता इथे पूर्णपणे रक्त जे आहे ते सुकलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे रक्त आहे मानवी रक्त, जे आता पूर्णपणे सुकून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे देखील दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो, इथे आणखीन एक पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते पडलेलं होतं। इथे देखील आपल्याला पाहता येतं की रक्ताचे डाग आहेत, रक्ताचे डाग हे इथे सुकलेले आज आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय हृदयद्रावक असं हे चित्र आहे। ज्या आप्तस्वकीयांना, ज्या कुटुंबियांना आपले जे गमवावे लागलेत, पर्यटक आपले आप्तस्वकीय गमवावे लागलेले, त्यांच्यावरती काय वेळ आली होती, अतिशय भयानक अशी वेळ आली होती ते आपल्याला इथे पाहायला मिळते। अतिशय भयावह असं चित्र होतं, घाबरलेले पर्यटक होते, आपला जीव वाचवण्यासाठी इथे जंगलामध्ये ते पळत होते, मात्र पळालेल्या पर्यटकांना देखील या अतिरेक्यांनी वेचून मारलेलं आहे। समोरच्या बाजूला पाहतो आहोत, या बाजूने देखील पर्यटक पळाले होते, मात्र पळणाऱ्या पर्यटकांवरती देखील गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी एक खाकी रंगाचा जो आहे गणवेश तो घालून आले होते आणि सर्वच जवळपास अतिरेक्यांच्या डोक्याला एक गोप्रो कॅमेरा जो आहे तो असल्याचं साक्षीदार जे असलेले जे पर्यटक आहेत ते सांगतात। जे इथे नरसंहार घडलेला आहे त्याचं सर्व गोप्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या अतिरेक्यांनी शूटिंग देखील केलेलं होतं। त्यांना जे नरसंहार घडवायचा होता तो नरसंहार त्यांनी घडवला आणि त्यानंतर ते या जंगलातून पळून देखील गेलेले आहेत। असा अमानुष प्रकार जो आहे मानवतेला लाजवणारा या नंदनवनामध्ये काश्मीरच्या घडलेला आहे। असा अमानुष प्रकार पुन्हा घडू नये अशी इच्छा सर्व भारतीयाची आहे। सर्वजण भारतीय जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि या संतप्त झालेल्या भारतीयांचा राग शांत करण्याची जबाबदारी आता भारतीय लष्कराची आहे। भारतीय लष्करांना त्याने सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशी इच्छा जी आहे सर्व भारतीयांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर। बैसनरच्या मुख्य प्रवेशद्वारावरून अनेक पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत होते, मात्र मुख्य प्रवेशद्वारावरच गोळीबार करण्यात आला। तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी। बैसनर या पर्यटन स्थळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता आपण आहोत आणि याच प्रवेशद्वाराजवळ देखील अनेक जे पर्यटक होते त्यांना मारण्यात आलेलं आहे। कारण जे पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी या गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न करत असतानाच अतिरेक्यांनी या पळणाऱ्या जीव वाचवण्यासाठी पळ काढणाऱ्या
पर्यटकांवरती देखील अंधाधुंद गोळीबार केलेला आपण इथे बघू शकतो। इथे अनेक पर्यटक पडले होते, त्यांचे रक्ताचे डाग जे आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे पाहू शकतो 2 ठिकाणी इथे रक्ताचे डाग जे आहेत पर्यटकांचे ते इथे सुकलेले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते पुन्हा इथे आपल्याला पाहायला मिळतं। हा एक छोटासा गेट आहे आणि याच गेटमधून अनेक पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडण्याचा मार्ग पाहत होते। हा संपूर्ण पर्यटन स्थळावरती हा एकमेव हा गेट आहे। या गेटमधून जाण्या येण्याचा प्रमुख मार्ग आहे आणि इथेच बाजूला आपण पाहतो की कॅन्टीन आहे, कारण जेव्हा गोळीबार सुरू झाला, एक मोठी पळापळ सुरू झाली। सर्व पर्यटक जे आहे ते सैरावैरा आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते आणि या पळणाऱ्या पर्यटकांवरती देखील जे अतिरेकी आले होते त्यांनी गोळीबार केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतो। हा छोटासा गेट आहे आणि हाच गेटच्या इथे रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे जीव वाचवायला आले होते, जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करते अशा पर्यटकांवरती देखील मागून गोळीबार जो आहे या अतिरेक्याने केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वैसनर।